मित्रांनो, आज आपण मकर राशीच्या लोकांच्या आयुष्यात पुढील 2.5 वर्ष किती सुवर्णमय आणि भाग्यवर्धक असतील याबद्दल चर्चा करणार आहोत। या 2.5 वर्षात मकर राशीच्या लोकांना कोणते विशेष यश प्राप्त होईल याचा आढावा घेऊ। सध्या मकर राशीच्या लोकांवर शनी महाराजांची 7.5 चालू आहे। ही 7.5 आता उतरणीवर आहे। एक म्हण आहे की चढती 7.5 माणसाला बर्बाद करते, तर उतरणी 7.5 माणसाला समृद्ध करते, म्हणजेच त्याला संपत्ती, धनवैभव मिळवून देते आणि घरात काहीतरी नवीन घडतं। मात्र हे सर्व राशींवर लागू होत नाही, कारण मकर राशीचा स्वामी शनी स्वतःच या राशीचा अधिपती आहे। म्हणून कुंभ आणि मकर राशी या 2 राशींसाठी शनी त्याच्या 7.5च्या काळात फार त्रास देत नाही। आता मकर राशीसाठी 29 मार्च 2025 पासून एक अत्यंत शुभ काळ सुरू होणार आहे, कारण त्यावेळी मकर राशीवरून शनीची 7.5 पूर्णपणे संपुष्टात येईल। जे मकर राशीचे लोक या काळात अडचणीत होते, त्यांच्या कामांमध्ये अडथळे आले, शत्रूंनी त्यांच्यावर कुटील योजना केल्या, हे सर्व आता संपुष्टात येईल आणि एक न्यायिक प्रक्रिया सुरू होईल, ज्यात मकर राशीच्या लोकांना न्याय मिळेल आणि समाजात त्यांचा सन्मान पुन्हा प्रस्थापित होईल। शनी सध्या कुंभ राशीत आहे आणि 29 मेपर्यंत तिथेच राहणार आहे। 29 मे रोजी शनी मीन राशीत प्रवेश करेल, ज्यामुळे कुंभ, मीन आणि मेष राशींवर 7.5चा प्रभाव असेल। मकर राशीसाठी उत्तम बाब म्हणजे शनी आता मकर राशीच्या 3ऱ्या घरात येणार आहे आणि तिथे 2.5 वर्ष राहील। शनी आपल्या 3ऱ्या दृष्टिकोनातून पंचम भाव म्हणजेच संततीच्या घरावर दृष्टिक्षेप करेल, ज्यामुळे तुमची मुलं शिक्षणात यशस्वी होतील, तसेच ते नोकरी किंवा व्यापाराच्या निमित्ताने दूरही जाऊ शकतात। शनी भाग्यस्थानावर दृष्टिक्षेप टाकणार असल्यामुळे खूप दिवसांपासून तुमची धार्मिक यात्रा करण्याची इच्छा होती, जी काही कारणांमुळे पूर्ण होत नव्हती, ती आता पूर्ण होईल। या 2.5 वर्षात तुमच्या जीवनात बरेच बदल होणार आहेत। सर्वात मोठी गोष्ट म्हणजे तुमचा निश्चल स्वभाव। मकर राशीचे लोक साधे, सरळ असतात आणि ते सहजपणे कोणावरही विश्वास ठेवतात, ही त्यांची कमजोरी आहे, ज्यामुळे 7.5 त्यांना खूप नुकसान सहन करावं लागलं। ज्यांनी तुम्हाला फसवलं त्यांना योग्य ती शिक्षा मिळेल। तुमचं अडलेलं काम पूर्ण होईल आणि तुमच्या आयुष्यात काहीतरी नवीन करण्याची संधी येणार आहे। शनी तुमच्या 3ऱ्या घरात पराक्रम स्थानात येणार आहे, ज्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल। तुम्ही नव्या कार्यात यश मिळवाल। शनी 7वी दृष्टिक्षेपातून तुमच्या भाग्यस्थानावर नजर ठेवणार आहे, त्यामुळे तुम्हाला लाभ होईल। आणि इथे जर तुम्ही देवाची पूजा केली, तुमच्या आराध्य देवतेची जी तुम्ही मानता त्यांच्या पूजापाठात संपूर्ण निष्ठेने वाढ केली, तर नक्कीच आता तुमचं जीवन वेगाने पुढे जाणार आहे। इथे शनी तुमच्या परदेश स्थानावर दृष्टिक्षेप करणार आहे। दूरचा प्रवास, दूरच्या लोकांशी संबंध आणि दुरून येणाऱ्या कामांमध्ये प्रगती होईल। जर तुम्ही देशविदेशात जाण्याची इच्छा बाळगली असेल आणि त्यासाठी प्रयत्न करत असाल, तर नक्कीच तुम्हाला विदेश प्रवासाची संधी मिळेल। या काळात तुमचं धनसंपत्तीही वाढेल आणि धनाचा सतत प्रवाह सुरू राहील। आता आपणास सांगायचं आहे की गुरु म्हणजेच देवगुरु बृहस्पती सध्या तुमच्या पंचघरात म्हणजेच संततीच्या घरात आहे। तुमची मुलं शिक्षणात सध्या खूप मेहनत करत आहेत, परंतु अभ्यास करताना ते विसरून जातात किंवा अभ्यास करताना त्यांचं लक्ष भटकतं। 15 मे 2025 रोजी गुरु तुमच्या 6व्या घरात प्रवेश करतील, म्हणजेच रोगशत्रू स्थानात, ज्यामुळे तुमच्या भावांशी काही वैचारिक मतभेद होऊ शकतात। तुम्ही खूप मेहनत कराल, परंतु त्याचा फायदा हळूहळू मिळेल, लगेच नाही। जेव्हा गुरु तुमच्या 10व्या घरावर दृष्टिक्षेप करतील, तेव्हा जर तुम्ही नोकरी करत असाल, तर नोकरीत तुम्हाला प्रगती होईल, प्रमोशन मिळेल आणि वरिष्ठांशी तुमचे संबंध सुधारतील।
जर तुम्हाला विदेश व्यापार सुरू करायचा असेल किंवा जन्मस्थानापासून दूरच्या लोकांशी कोणत्याही प्रकारचे संबंध प्रस्थापित करायचे असतील तर हा काळ तुमच्यासाठी अतिशय अनुकूल असेल. गुरु तुमच्या कुटुंब, धन आणि वाणी भावावरही दृष्टिक्षेप करणार आहे, ज्यामुळे तुमच्या घरात एक मोठा धार्मिक समारंभ होईल. मकर राशीच्या लोकांना शनीच्या 7.5 जखडून ठेवलं होतं, त्यामुळे कोणतंही मोठं काम होण्यात अडथळे येत होते किंवा आपलेच लोक विरोधक बनले होते. आता हे सर्व लोक तुमच्या सहाय्यक होतील, तुमच्या कामात मदत करतील. तुमची वाणीही सुधारेल. पूर्वी तुम्ही चांगलं बोलण्याचा प्रयत्न करत होता, पण काहीतरी गडबड व्हायची, ज्यामुळे लोक तुमचं म्हणणं समजून घेत नव्हते. आता गुरु तुम्हाला मार्गदर्शन करेल आणि तुमच्या कुटुंबात एकता वाढेल. धनाचा प्रवाह सुरू होईल आणि काही शुभ कार्य जसे की कुटुंबात लग्न, विवाह, संतानप्राप्ती इत्यादी शुभ घटना घडतील. आता गुरु 26 ऑक्टोबर 2025 रोजी मिथुन राशीतून कर्क राशीत प्रवेश करेल. यावेळी गुरु तुमच्या सप्तम घरात म्हणजेच धर्मपत्नी स्थान किंवा व्यापार स्थानात उच्च पदावर असेल. गुरुची एक खासियत आहे की तो ज्या घरात बसतो त्या घराच्या दोषांवर प्रभाव टाकतो, पण केंद्रात हा नियम पूर्णपणे लागू होत नाही. गुरु इथे बसून तुमच्या लग्नविवाहात जर काही अडचणी येत असतील तर त्या दूर होतील आणि तुमचं लग्न होईल. तुमच्या भावांचीही उन्नती होईल. जर तुम्ही एखाद्या दूरस्थ ठिकाणी व्यापार करण्याचा विचार करत असाल तर गुरु त्यात प्रगती देईल. 5 डिसेंबर 2025 रोजी गुरु वक्री होणार आहे, म्हणजेच उलट्या दिशेने जाणार, पण तो कर्क राशीतच राहील. या काळात जर तुमच्या कामात काही अडचणी आल्या असतील तर गुरु त्या अडचणी दूर करेल. तसेच गुरु तुमच्या आरोग्यावरही लक्ष देईल. जर तुम्हाला काही शारीरिक त्रास असेल आणि डॉक्टरांना तो त्रास समजत नसेल तर गुरु तुमचं आरोग्य सुधारेल आणि तुम्हाला हष्टपुष्ट बनवेल. गुरुचा लाभ घरावर दृष्टिक्षेप राहील, त्यामुळे तुमच्या व्यापारात लाभ होईल. गुरु तुम्हाला तुमचा व्यापार वाढवण्याची संधी देईल. गुरुची एक विशेषता आहे की तो जेव्हा काही देतो तेव्हा थोडं देतो, पण कायम वाढत ठेवतो. 2 एप्रिल 2026 रोजी गुरु मार्गी होईल आणि नंतर पुन्हा मिथुन राशीत जाईल. शेवटी 5 नोव्हेंबर 2026 रोजी गुरु पुन्हा कर्क राशीत येईल आणि यावेळी तो अस्थायी स्वरूपात फळ देण्यास सुरुवात करेल. या काळात तुमच्या आरोग्याचा विकास होईल, कुटुंबात नवीन सदस्यांचा आगमन होईल, भावांशी संबंध सुधारतील. जो काही नवीन काम कराल गुरु त्यात तुम्हाला यश देईल. तुमच्या बोलण्यात राहूचा प्रभाव येईल, कारण 18 मे 2025 रोजी राहू तुमच्या वाणी भावात प्रवेश करेल. राहूची एक खासियत आहे की तो कधीही बोलतो तेव्हा अहंकाराने बोलतो. त्यामुळे त्याच्यावर कोणताही परिणाम होत नाही, तो जसं वाटतं तसं बोलेल. इथे तुम्ही पाहाल की जेव्हा राहू मकर राशीच्या लोकांच्या कंठ व वाणी भावात प्रवेश करेल तेव्हा तुमचं बोलण्याचं स्वरूप बदलू लागेल. धन संपत्ती भरपूर प्रमाणात तुमच्याकडे येईल आणि तुमचं जीवन जेव्हा परत रुळावर येईल तेव्हा ते वेगाने धावू लागेल. त्यामुळे तुमच्यामध्ये अहंकार येणं स्वाभाविक आहे. यावेळी तुम्ही कदाचित तुमच्या कुटुंबातील सदस्यांशीही अहंकारी स्वरूपात बोलू लागाल. कमावलेली रक्कम 1000 असली तरी तुम्ही ती 100,000 म्हणून सांगाल आणि अनावश्यकपणे मोठ्या गोष्टी कराल. आमच्याकडे हे आहे, हे येणार आहे अशा प्रकारे तुम्ही बोलाल. मात्र इथेच मकर राशीच्या लोकांसाठी धोका असू शकतो. 18 मे 2025 नंतरच्या 1.5 वर्षाच्या काळात म्हणजेच 18 महिन्यांसाठी तुम्हाला या गोष्टीची विशेष काळजी घ्यावी लागेल की तुमच्या वाणीवर अहंकार हावी होऊ नये. विशेषतः तुमच्या कुटुंबातील ज्येष्ठ लोकांसोबत, विशेषतः आईवडिलांसमोर कधीही बडबड करू नका, कारण हा बडबडपणा तुमचं नुकसान करू शकतो. राहू हा मुद्दाम नुकसान घडवण्यासाठी प्रेरित करतो,
आणि जर तुम्ही या प्रेरणेचा बळी ठरलात, जर तुम्ही काही अनैतिक बोललात, गोड बोलणं सोडलं किंवा तुमच्या आईवडिलांचा आदर केला नाही, तर राहू तुम्हाला कसा बर्बाद करू शकतो ते मी तुम्हाला सांगतो. म्हणूनच मी मकर राशीच्या लोकांना 18 मे 2025 नंतर त्यांच्या वाणीवर संयम ठेवण्याचा सल्ला देत आहे. विशेषतः आपल्या घरातील ज्येष्ठ व्यक्ती, भाऊ बहिणी यांच्यासोबत कोणताही अहंकार दाखवून बोलू नका. जर तुम्हाला नम्रता दाखवता येत नसेल तरीही गोष्टींना खूप मोठं करून सांगण्याची सवय कधीही लावू नका. राहू जेव्हा इथे बसेल तेव्हा तो तुमच्या रोग, शत्रू, कर्जस्थानाकडे पूर्ण दृष्टी ठेवेल. राहूची 5वी दृष्टी ही पूर्ण दृष्टी असते. आता इथे काय होईल तर जसं जसं तुमचा अहंकार वाढेल आणि गुरुच्या कृपेने धनाचा प्रवाह वाढत जाईल, तसं तुमचे गुप्त शत्रू सक्रिय होऊ लागतील. लोक वरवर तुमचे मित्र असतील, पण ते तुमच्या कमतरता शोधून तुमच्या शत्रूंना सांगतील. तुमचे शत्रू तुम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न करतील आणि कदाचित काही अंशी यशस्वीही होतील. म्हणून मकर राशीच्या लोकांनी आपल्या वाणीवर पूर्णपणे अविश्वास ठेवू नये. याचा अर्थ असा की खूप बडबड करू नये आणि काळजी घ्यावी की आपण कोणासमोर काय बोलत आहोत, कोणती गोपनीय गोष्ट आहे जी बोलू नये, किंवा कोणती गोष्ट बोलल्यामुळे आपल्याला नुकसान होऊ शकते. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे राहूमुळे तुमच्यात कामुकतेची वाढ होईल. त्यामुळे तुमच्या पत्नीशी जरा विचित्र वागणं सुरू होईल. तुमच्या पत्नीमध्ये काहीतरी कमतरता तुम्हाला सतत जाणवेल. कदाचित ती तुमचं म्हणणं मानत नाही किंवा तुमच्याशी चांगला वर्तन करत नाही असं राहूमुळे तुम्हाला वाटू शकतं. तुम्ही हे बोलालही, पण पत्नीच्या बाबतीत कधीही मर्यादा ओलांडू नका. आता राहू तुमच्या 10व्या घराला देखील पाहील. हे घर प्रतिष्ठेचं, मानसन्मानाचं आहे. इथे राहू तुम्हाला नुकसान करणार नाही. तुमच्या वडिलांशी चांगले संबंध राहतील आणि अधिकाऱ्यांशी देखील तुमचं वागणं चांगलं असेल. तुमची बढती वगैरे देखील होईल. जसं मकर राशीवरील 7.5 संपेल, तुमची अनेक अडलेली कामं म्हणजेच एक प्रकारे जखडलेली गोष्टी सुटू लागतील आणि तुमच्या कामात सर्व बाजूंनी प्रगती होऊ लागेल. मात्र राहूमुळे तुम्हाला तुमच्या वाणीवर पूर्ण नियंत्रण ठेवायला हवं. शनी तुम्हाला खूप काही देणारा आहे. 2025 ते जून 2027 या काळात मकर राशीच्या लोकांचे जीवन खूपच आनंददायी, भाग्यवृद्धी करणारे असेल. कुटुंबात वृद्धी होईल, तुमचा मानसन्मान आणि प्रतिष्ठाही वाढेल. मी तुम्हाला आधी सांगितलं आणि पुन्हा सांगतो की तुमच्या गोपनीय गोष्टींचा खूप प्रचार करू नका. त्या स्वतःमध्येच ठेवा आणि पोटातच पचवा. तसेच तुमच्या आईवडिलांचा आणि घरातील मोठ्या व्यक्तींचा सन्मान करा, त्यामुळे तुमचं भाग्य अधिक वाढेल. मित्रांनो, आज मी तुम्हाला मकर राशीच्या लोकांच्या पुढील 1.5 वर्षाचं भविष्य सांगितलं. मला आशा आहे की तुम्हाला माझा हा व्हिडिओ नक्कीच आवडेल. जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल आणि अजून तुम्ही माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल, तर नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.